हेल्थ देते आणि हॅपीनेस देते. पण ते हॅपीनेस येण्यासाठी पण शारीरिक हेल्थ पण पाहिजे आणि वेल्थ पण पाहिजे. मग ते हेल्थ आणि वेल्थचं कॉम्बिनेशन जर एकदम छान झालं आणि त्याचं मॅनेजमेंट करता आलं, तर हॅपीनेस आपल्या आयुष्यात येण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. तर ते हॅपीनेस कसं मिळवणार आहे, तर त्याच्यासाठी आपण आता जाणार आहोत सीए चंद्रकांत चौगले सरांच्याकडं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. डबल डिवाइस सूचना करा. हो हो डबल डिवाइस. हो, सांगते सांगते सांगते. तर 498 लोक ऑलरेडी झालेत. 8 लोक मला वेटिंग मध्ये दिसत आहेत. त्यामुळे पटापट ज्यांच्या घरात 2-2 डिव्हाइस चालू आहेत त्यांनी एका डिव्हाइस वरून लिव्ह करा, की जेणेकरून हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. सगळेच टॉपिक महत्वाचे, आजचा टॉपिक खूप महत्वाचा. तर त्यामुळं सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना ऐकता यावा म्हणून बघा, एकेका घरात कसं असतं, आत मिस्टर आहे, तिकडं बायको जॉईन झाली आहे आणि मग 2-2 डिव्हाइस चालू आहेत. तर तसे एक डिव्हाइस वरून लिव्ह करा. ओके, तर जाऊ आपण चौगले सरांकडे. कंटिन्यू सर. सुमित सर ऑल म्यूट टाका सर. येस ताई. तुमचं हमेशा चालू. नमस्कार. अनम्यूट करा सर. सर अनम्यूट करा. चंद्रकांत सर. चंद्रकांत सर अनम्यूट करा, माईक म्यूट आहे तुमचं. नमस्कार, मी चंद्रकांत चौगुले, चार्टर्ड अकाउंटंट आहे. एका बँकेमध्ये ज्या कल्लाप्पा नावाडे बँक आहे, 55 शाखा आणि 5,000 कोटीचा 2 राज्यामध्ये व्यवसाय आहे. मल्टी स्टेट शेड्यूल बँकेचा मी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा चेअरमन आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हटल्यानंतर खूप काही अवघड टॉपिक असा काही नाही आहे. मी खूप काही टेक्निकली ते MBA ला आणि फायनान्स मॅनेजमेंटमध्ये वगैरे शिकवतात असं काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये आर्थिक व्यवस्थापन आपलं जे काय आहे ते कसं चांगलं असावं, प्रोडक्टिव्ह मनी मॅनेजमेंट कसं असावं, याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. तर मी या शतायुषी फॅमिलीला 15 ऑक्टोबर 2025 ला जॉईन झालो. कशासाठी? तर वजन कमी करण्यासाठी. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. दीक्षित डाएट करत होतो. चहा, कॉफी वगैरे काही घेत नव्हतो. साखरचा इंटेक कमी व्हावा म्हणून गोड कमी खायचं आणि असं असून देखील माझं वजन कमी होत नव्हतं. आणि मग मी शतायुषी फॅमिलीमध्ये आलो. शेट्टे सरांची भेट झाली आणि शेट्टे सरांनी माझ्या काही गैरसमजुती होत्या त्या दूर केल्या आणि कधी काय खायचं आणि किती खायचं, आहार कोणता घ्यायचा ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि इथल्या शतायुषी फॅमिलीमधल्या बऱ्याच लोकांचा, मुळक्यांना असतील, मिलिंद पाटील साहेब असतील किंवा अनेक बरेच लोकांचा अनुभव ऐकून मला त्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला आणि मग मी शतायुषी फॅमिली जॉइन केली. पहिल्यांदाच 4 महिन्यामध्ये माझा 6 किलोचा वेट लॉस झाला आणि त्यानंतर हळू-हळू आता होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जेटिक जीवन मी जगत आहे. सकाळी मी 6 वाजता गजर लावून एक्सरसाइज व्यायाम करण्यासाठी उठायचा प्रयत्न करायचा. परत मला गजर बंद करून परत झोपावं असं वाटायचं. पण आज मी गेले 4-5 महिने झाले 4:30 वाजता उठतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत मी एनर्जेटिक असतो. तर ही सगळी शतायुषी फॅमिलीच्या मार्गदर्शनामुळे आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा शतायुषी फॅमिलीचा खूप खूप आभारी आहे. तर आज माझ्याकडे व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन ते हेल्दी कसं असावं, म्हणजे आपण आपलं आरोग्य कसं हेल्दी ठेवतो, तसं आर्थिक बाब जी आहे ती पण हेल्दी कशी ठेवायची. म्हणजे थोडक्यात काय की प्रोडक्टिव्ह मनी मॅनेजमेंट या विषयावर मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये जसं रक्ताला महत्त्व आहे, तसंच आपल्या जीवनामध्ये मग ते देशाचं देशाची अर्थव्यवस्था असू दे, गावाची असू दे किंवा कुटुंबाची असू दे, की पैशाला तेवढंच त्या रक्तासारखं महत्त्व आहे. आपण पैसा अनेक उत्पन्नातून मिळवतो, वेगवेगळ्या मार्गाने मिळवतो. नोकरी करतो, उद्योग व्यवसाय करतो, गुंतवणुकीतून डिव्हिडंड, व्याज वगैरे इतर आपण मिळवत असतो. तर अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला पैसा मिळत असतो. जीवनामध्ये पैशाची गरज आहे का? नक्की आहे. पैशाशिवाय काही आपल्याला या जगामध्ये मिळत नाही. पण पैसा हे सर्वस्व नाही आहे. पैसा मिळवणं सोपं आहे. पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत किंवा अनेक लोकं मार्गदर्शन करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तो मिळालेला पैसा खर्च कसा करायचा? तो कोणत्या मार्गाने खर्च करायचा? कशावर खर्च करायचा? ह्याचं व्यवस्थापनच खरं आपल्याला महत्त्वाचं असतंय. आपण म्हणतो ना, थोडे शब्द कडक असतील, तरी मी सांगतो ऐका. पैसे मिळवण्याच्या अक्कलेपेक्षा पैसे खर्च करण्याची अक्कल आपण शिकली पाहिजे. पैसा किती मिळतो याच्यावर आपल्याला जेवणाचं नियोजन अवलंबून नसतं.
मग ते आर्थिक असू दे किंवा आरोग्याचा असू दे. पण पैसा आपण कसा खर्च करतो ह्याला खूप महत्त्व आहे आणि तेच आपण कसं करायचं ह्या थोडक्यात मी तुम्हाला आपल्याला थोड्या वेळ सांगणार आहे. आपण खर्च करत असताना दैनंदिन ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी खर्च करावा लागतो. आता दैनंदिन गरजा म्हणजे काय असतात, की आपल्याला जे काही जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा असतात. आता अन्न आणि वस्त्र ह्या तर एकदम दररोजच्या दररोज आपल्याला लागणाऱ्या गरजा आहेत. पण तो खर्च करत असताना आपण आवश्यक कर 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 गरजा खर्च करणं महत्त्वाचं आहे. गरजा पूर्ण झाल्या, की आपल्याला अपेक्षा निर्माण होत असतात आणि मग अपेक्षा देखील आपल्याला पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागतो. पण ह्याच्यामध्ये गरजा आणि अपेक्षा ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी एक सुसंगतपणा आणला पाहिजे. गरज आणि अपेक्षा म्हणजे काय? की गरज बघा, आता पाणी पिणे ही गरज आहे. पण ते कोणत्या ग्लासमधनं पाणी पिणे ही अपेक्षा आहे लक्षात घ्या. कारण काय होतंय, की आपण पाणी पिलो, जेवणासाठी आपल्याला पाणी म्हणजे अमृत आहे. जेवण जेवणामध्ये पाणी नसेल तर आपण जेवण जगू शकणार नाही. पण ती मिळणं ही गरज आहे. पाणी ही गरज आहे. पण आपण बघा कुठेतरी आपण पाणी आपल्याला दररोज पाणी नगरपालिकेचं असू दे किंवा आपल्या स्वतःचं असू दे मिळत असतं. स्वच्छ पाणी मिळत असतं. आपण आनंदी असतो. पण कुठेतरी शेजाऱ्याच्यात पाहुणे आल्यात म्हणून आपण गेलो आणि तिथं समजा तिथं चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला दिलं, की लगेच आपल्याला पण अपेक्षा निर्माण होते, की आपल्या बी घरात चांदीचे ग्लास असायला पाहिजेत. आणि त्यासाठी मग आपण काय करतो, की त्यावर खर्च करत जातो. पण हा खर्च जो आहे तो अपेक्षांसाठी आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला ड्रेस लागतात, वस्त्र लागतात परिधान करण्यासाठी. मग आता एक ₹500 चा शर्ट देखील येतो आणि 5,000 चा पण शर्ट असतो. पण आपण कोणता खर्च करायचा? 5,000 चा करणे ही अपेक्षा आहे आणि ₹500 चा शर्ट घेणं ही गरज आहे लक्षात घ्या. ती घ्यायलाच पाहिजे. मग आपल्याला गरज कुठली आणि अपेक्षा कुठली आहे? आपल्या जीवनामध्ये गरजा कुठल्या आहेत? हे आपण ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण पहिल्यांदा खर्च केला पाहिजे. घर आपल्याला वस्त्र, निवारासाठी आपण घर पाहिजे आपल्याला. मग घर आपल्याला जर नवीन घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी किती खर्च येणार? कर्ज काढावं लागणार काय? त्याचा हप्ता किती येणार? आपल्याकडे किती स्वतःचं भांडवल आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. आणि मग आपल्याला कर्जाचा बोजा घेण्यापेक्षा त्या हप्त्याचा रक्कम महिन्याला त्याच्यावरच सगळे खर्च करून गरजा भागवण्यासाठी जर अपुरी पडत असेल, तर त्या गोष्टी न करता आपण घर भाड्यानं घेणं योग्य ठरेल असं मला वाटतंय. तर अशा पद्धतीने आपण ह्या गरजांच्यावर खर्च करत असतो. अपेक्षांच्यावर कशासाठी खर्च करत असतो, की आपल्या आनंदासाठी, चैनीसाठी. आपल्याला तीच त्याच गोष्टी खाऊन आणि त्या घराघरात खाऊनच कंटाळा येतो म्हणून कधीतरी महिना 2 महिन्यातून आपण बाहेर देखील आउटिंगला जातो, प्रवासाला जातो. कशासाठी? आनंद मिळवण्यासाठी. आणि ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या आनंदासाठी असाव्यात, जरूर असाव्यात. कारण जीवनामध्ये आनंद देखील असला पाहिजे. मग याच्यावर किती खर्च करायचा हेही आपण ठरवलं पाहिजे. पहिल्यांदा जर गरजा भागवत नसतील, तर अपेक्षांवर खर्च करण्यात काय अर्थ आहे? तर गरजा पूर्ण झाल्यानंतर मग शिल्लक राहिलेला पैसा आपण थोडासा अपेक्षांवर बी खर्च करायला पाहिजे. आता बघा, आपण हे जीवनावश्यक जीवन जगण्यासाठी जे काही खर्च आहे, ते आपण कमवून खर्च करू शकतो. मात्र आपल्याला अतिरिक्त पैसा मिळवायचा असेल, ज्यादा पैसा मिळवायचा असेल, तर शेवटी आपल्याला काम करण्यामध्ये मर्यादा येतात. आणि मग काय करायला पाहिजे, की आपल्याबरोबर काम करण्यासाठी पैशाची जोड दिली पाहिजे. पैशाला काम लावायला पाहिजे. मग पैशाला काम लावायचं असेल, तर आपल्याबरोबर पैसा पाहिजे. मग तो कसा निर्माण होणार? आपण आपलं जे काही उत्पन्न आहे, ते जर सगळं गरजावर आणि अपेक्षांवर खर्च केलो, तर शिल्लक राहणार नाही. म्हणून त्यामध्ये थोडीशी काटकसर करून, बचत करून गुंतवणूक करायला पाहिजे. आणि मग एकदा आपण गुंतवणूक केली, की त्यातून देखील आपल्याला उत्पन्न मिळायला सुरू होतं. आणि त्या उत्पन्नातून देखील मग आपल्याला खर्च करण्यासाठी आपल्याला पैसे उपलब्ध होतात. मग ही बचत कशी करायची? मग हे बघा, मी काय सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला गरजावर खर्च करायचा, अपेक्षांवर खर्च करायचा आणि गुंतवणुकीवर खर्च करायचा. मग गुंतवणुकीतून आपल्याला उत्पन्न मिळतं आणि गरजा आणि अपेक्षा पूर्ण होण्यास आणखीनही मदत होते. मग आता गुंतवणूक करत असताना आपण काय करतो बघा, पगार झाला, अकाउंटला पैसे जमा झाले, की आपण गरजेसाठी खर्च करतो, अपेक्षांसाठी खर्च करतो आणि राहिले शिल्लक तर आपण गुंतवणूक बचत करतो. मग याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, की आपल्याला एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणजेच काय, की गुंतवणूक करून पैसा आपल्याला भविष्यामध्ये आणखीन मिळवण्यासाठी आपल्याला अ, पहिल्यांदा आपण ज्यावेळेला उत्पन्न येतं, त्यावेळेला बचतीचे आपण जे काही प्लॅन केलेला असतो, आर-डी असेल, पी-पी-एफ असेल, एस-आय-पी असेल किंवा आणखीन कुठली गुंतवणूक असेल, तर त्यामध्ये शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक आपली केली असेल, तर ती पहिल्यांदा आपण करायला पाहिजे. आणि मग गरजा आणि अपेक्षांवर असं एक प्लॅनिंग आपण बजेट निर्माण केलं पाहिजे. आपण बजेट बघा, देशाचं बजेट असतंय ना, प्रत्येक 28 फेब्रुवारीला आपल्या इथं 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जातंय बघा. तर त्यामध्ये अ, क
5 वर्षाचं एक नियोजन असतं, 1 वर्षाचं नियोजन असतं. तसं आपणही काय करायला पाहिजे, महिन्याचं नियोजन करायला पाहिजे, 1 वर्षाचं नियोजन करायला पाहिजे आणि 5 वर्षाचं देखील आपण नियोजन करायला पाहिजे. महिन्याचं नियोजन हे दैनंदिन गरजा आणि अपेक्षांचं असलं पाहिजे. वर्षाचं नियोजन हे गुंतवणुकीचं असलं पाहिजे आणि 5 वर्षाचं नियोजन हे भांडवली खर्चासाठी आपण निर्माण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जर नियोजन केलं, तर आपल्याला जो पैसा मिळालेला आहे, तो योग्य मार्गानं आणि प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी वापरला जाईल असं मला वाटतं. गरजा हे कधी संपत नाहीत. उत्पन्न वाढलं तसं गरजा वाढत जातात. कारण काय होतं, की आपल्याला समजा मग गरजा किती वाढवायच्या याला देखील आपण एक मर्यादा घातल्या पाहिजेत. त्याच्यावर विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ आता कसं आहे बघा, मी मगाशी सांगितलं ₹500 चा देखील एक शर्ट येतो आणि 5,000 ला पण एक येतो. आपण कुठला खरेदी करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईल ही आता जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण मोबाईल किती रुपयाचा घ्यायचा हेही आपण ठरवलं पाहिजे. गरजेवर किती खर्च करायचा आणि अपेक्षांवर किती खर्च करायचं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आपल्याला 10,000 चा मोबाईल बी मिळतो, 50,000 चा मिळतो आणि 1.5-2 लाखाला बी मिळतो. मग आपण कुठला खरेदी करायचा हे आपण ठरवणं म्हणजेच प्रोडक्टिव्ह मनी मॅनेजमेंट म्हणावं लागेल. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पेक्षा आपण त्यातनं बचत करून, ती गुंतवणूक करून, त्यातूनही आणि उत्पन्न मिळवून आपलं आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक स्थिती, आपली संपत्ती वाढावी यासाठी आपण जर प्रयत्न केलो, तर भविष्याची त्यामध्ये तरतूद होऊ शकते. तसंच आता उदाहरणार्थ आपल्याला कसं असतंय बघा, पहिल्यांदा आपण नोकरीला लागल्यानंतर सायकलनं जातो. मग थोडा पगार वाढला, की मोटरसायकल घेतो. मोटरसायकलला पेट्रोल खर्च वाढतो. कर्जाने घेतला असेल तर ते ई-एम-आय भरायला लागतो. मग अशा एक गरजा आपल्या वाढत जातात. उत्पन्न वाढेल तसं त्याही वाढल्या पाहिजेत. आपल्या सुख-सुविधाही वाढल्या पाहिजेत. त्यात माझं काही दुमत नाही आहे. मात्र ते करत असताना आपल्या भविष्यामध्ये त्याचा परिणाम वाईट होऊ नये, दुष्परिणाम त्याचा निर्माण होऊ नये, ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे. उदाहरणार्थ बघा, आता आपल्याला कार घ्यायची आहे. नोकरदार व्यक्तीला कधीतरी सुट्टी दिवशी फिरायला लागतं. दररोज काय त्याची गरज नसते. पण तरीही ते कार घेतात ई-एम-आयनं. त्याच्यापेक्षा आपण ती कार घेतल्यानंतर काय होतंय बघा 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती होते? जवळ-जवळ 0 होते. आणि ते जर समजा 10 लाखाची कार असेल आणि ते जर 10 लाखाची कार न घेता आपण जर समजा 10 लाखाचं घर घेतलं, तर 10 वर्षानंतर त्याची डबल किमान किंमत होते किंवा 3 पट पण होऊ शकते. मग आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण कशावर खर्च करतो हा विचार केला पाहिजे. मग आपण कारणामधनं फिरायचं नाही काय? फिरलं पाहिजे. नक्की फिरलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला जर आठवड्यातनं, 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं कार लागत असेल, भाड्यानं कार मिळते ना. विथ ड्रायव्हर येते, दारात उभा राहते पाहिजे त्यावेळेला. तर त्या पद्धतीने आपण थोडंसं प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पण त्या कोणत्या मार्गाने करायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण गरजा आणि अपेक्षांवर जर खर्च करून बचत केली, तर गुंतवणूक चांगल्या पद्धतीने होईल आणि ती गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये उत्पन्न मिळवून देण्यासाठी उपयोगाला पडेल. आता ह्याच्यामध्ये बघा आपण थोडासा सुरुवातीला त्याग केला पाहिजे. म्हणजे काय, की अपेक्षांवर खर्च कमी करून आपण बचत केली पाहिजे आणि ती गुंतवणूक केली पाहिजे. त्या त्यागाची फळं कशी मिळतात, ह्याचं एक मी आपल्याला उदाहरण सांगतो. मी एकदा आमच्या मित्राबरोबर फिरत होतो आणि मग त्याने ते शेंगदाणे खात होते. त्याच्या खिशात शेंगदाणे होते आणि त्यातले मला एक आणि माझ्या दुसऱ्या एका मित्राला त्याने एक-एक शेंगदाणा दिला. आता गरिबांच्यासाठी शेंगदाणे हे बदामापेक्षा भारी असतात. आणि मग काय झालं, की मी तो शेंगदाणा जो आहे, तो काय केला, खाल्ला नाही आणि माझ्या मित्रानं तो खाल्ला. मग मी शेंगदाणा तो काय केला, की घरात आणलं आणि एका कुंडीमध्ये लावला. तो शेंगदाणा मी खाल्ला नाही, हा त्याग केला. 6 महिन्यानंतर त्या त्या शेंगदाण्याला 50 शेंगदाणे आले आणि मग त्यातले मी 40 खाल्ले आणि 10 परत पेरले. आता ते 10 पेरल्यानंतर परत 6 महिन्यानंतर ते 10 पट म्हणजे किती होणार? 500 होणार का नाही? सॉरी 50 पट म्हणजे 10 चे 50 पट म्हणजे 500 होणार. त्यातले मी परत 400 खाल्ले आणि 100 पेरले. अशा पद्धतीने बघा तुम्ही, मला एक शेंगदाणा 6 महिने खाण्याचा मी त्याग केला, तर मला परत 6 महिन्यानंतर 40 मिळाले. परत त्यानंतर 400 मिळाले. 400 चे 4,000 होणार. 4,000 चे 40,000 होणार. 40,000 चे 4,00,000 होणार आणि अशा पद्धतीनं मी कितीतरी खाऊ शकतो का नाही ते? तर हे एक उदाहरण आपल्याला आहे. अशा पद्धतीने आपण जर अपेक्षाचा त्याग करून, थोडीशी बचत करून जर गुंतवणूक केली, तर आपल्याला भविष्यामध्ये त्याची फळं या पटीमध्ये मल्टिप्लाय होऊन मिळतील, हे असं मला वाटतं. आता आर्थिक व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापनाचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. कारण एकाच नाण्याच्या ह्या 2 बाजू आहेत.
एक बिघडलं की दुसऱ्यावर त्याचा गंभीर आणि थेट परिणाम होऊ शकतो. आरोग्य समस्यांमुळे होणारा आर्थिक ताण आपल्याला निरोगी बनवतो, आरोग्य बिघडवू शकतो. आर्थिक ताण म्हणजे उदाहरणार्थ कसं होतंय बघा, आता आपण हौसेने घर घेतो आणि त्याचा EMI वरच आपण जवळ-जवळ 80% आपल्याला पैसा खर्च व्हायला लागला. मग आपल्याला गरजा पूर्ण करता येत नाहीत. आणि मग हे घराचं जे कर्ज आहे, हे 15-20 वर्षाचं असतं, दीर्घकालीन असतं आणि मग ते 15-20 वर्ष आपल्याला तो ताणतणाव निर्माण होतो आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. दुसऱ्या दिवशी चेक लागणार आणि अकाउंटला बॅलन्स नसेल, तर रात्री झोप लागेल काय? तर आपण हे प्लॅनिंग करत असताना आर्थिक चणचण भागू नये, कर्जबाजारीपणा येऊ नये, कर्जाचं व्याजावर जास्त खर्च होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. आणि मग काय होतंय, की औषधोपचार रुग्णालयात खर्च करावा लागतो आणि मग आपल्याला आर्थिक बचत केलेली आपली जी पुंजी असते ती सगळी संपते. एखादा मोठा दीर्घ आजार झाला, तर आपल्याला कर्ज काढून त्याच्यावर खर्च करावा लागतो किंवा एखादी संपत्ती विकावी लागते. तर आरोग्य जर आपलं बिघडलं, तर आर्थिक ताणतणावामुळे आरोग्य बिघडू शकतं. त्यासाठी आपलं जे काय आर्थिक व्यवस्थापन आहे, ते प्रोडक्टिव्ह मनी मॅनेजमेंट मी जे काय म्हणतो, तशा पद्धतीने ते हेल्दी असलं पाहिजे आणि चांगलं सुसु सुसु सुतीत सुव्यवस्थित असलं पाहिजे. तसंच आता बघा, आर्थिक स्थिरता असेल, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपण कार्यक्षमपणे काम करू शकतो. मग ती नोकरी असेल, व्यवसाय, उद्योग असेल, तर आपण कार्यक्षमपणे काम केल्यामुळं उत्पन्नात वाढ होते आणि आपल्याला उत्पन्न मिळतं आणि परत आपल्याला तो खर्च उत्पन्नाचा जे काही चांगला मिळालेला उत्पन्न आहे, त्या आरोग्यावर आपण खर्च करू शकतो. तर आपली जर आर्थिक स्थिती चांगली असेल, तर आपण काय करायला पाहिजे, आरोग्यावर त्याचा खर्च केला पाहिजे. चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. आपण एक्सरसाइजला वेळ दिला पाहिजे. आरोग्याविषयी जे वैद्यकीय जे काही उपकरण आहेत, त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. नियमित आपलं आरोग्य चेक केलं पाहिजे. त्यासाठी खर्च करायला हरकत नाही. आता आरोग्यामुळे आपल्याला आर्थिक ताण निर्माण होऊ नये भविष्यामध्ये, यासाठी आपण विमा म्हणजे मेडिक्लेम केला पाहिजे. मेडिक्लेम केल्यामुळे काय होईल, अचानक आपल्याला एखादा काहीतरी आजार झाला किंवा दीर्घ आजार झाला, मोठा आजार झाला, गंभीर आजार झाला, तर त्यावेळेला त्या इन्शुरन्स कंपनीकडून तो खर्च भागवला जातो आणि आपला आर्थिक ताण निर्माण होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आर्थिक स्थिती चांगली असेल, तर आरोग्यावर देखील चांगला खर्च करू शकतो. मानसिक आरोग्य आणि ताणतणावामुळं पैशाची चणचण आणि कर्जबाजारीपणा वाढू शकतो. त्यामुळं ते आपल्या जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणूनच कामात म्हणूनच आपण हेल्दी राहायचं असेल जीवनामध्ये, तर आपलं आर्थिक व्यवस्थापन देखील हेल्दी असलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्याला जीवनामध्ये आपण पैसा मिळवलेला आहे. किती पैसा मिळवला हे महत्त्वाचं नाही, लक्षात घ्या. श्रीमंत असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. श्रीमंती कशाला म्हणतात? श्रीमंती कशाला म्हणतात? तर आपल्याला आपलं जीवन जे आहे, आपली बायका, मुलं, पोरं यांचं चांगलं संगोपन करणे, मुलांच्यावर शिक्षण आणि संस्कारासाठी खर्च करता येणं आणि आई-वडिलांची जोपासना करणं, ह्यासाठी जेवढा पैसा लागेल, एवढा जरी मिळाला तर आपण श्रीमंत आहोत, लक्षात घ्या. खूप पैसा मोठा असणं, खूप पैसा असणं ही देखील एक चिंतेची बाब असते आणि त्याचाही आरोग्यावर परिणाम होतो. पैसा किती मिळवायचा आणि तो कोणत्या मार्गाने मिळवायचा याच्यावर देखील आपलं जीवन अवलंबून असतं. जो पैसा आपण दुसऱ्याला त्रास देऊन, दुःख देऊन मिळवतो, तो आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकत नाही. जो पैसा गैरमार्गाने आपण मिळवतो, तो पैसा आपण आपल्या मुलांच्या संगोपनावर खर्च केला, तर ती मुलं देखील तशाच पद्धतीने बनतात. आपण जे पेरल ते उगवतो, हे आपल्याला माहीत आहे. तर आपण पैसा कसा मिळवायचा आणि कोणत्या मार्गाने खर्च करायचा, हे खरं म्हणाल तर उत्पादक आर्थिक व्यवस्थापनामध्ये आपल्याला थोडक्यात सांगितलं मी. तर अ, असं आपलं जर व्यवस्थापन झालं, तर आपलं आरोग्य आणि आर्थिक व्यवस्थापन चांगलं झालं, तर आपल्या जीवनामध्ये आनंद आपल्याला नक्की मिळणार आहे. सुख समाधान मिळणार आहे. सुख समाधान हे शेवटी मनाच्या धारणेवर अवलंबून असतं. त्यासाठी साधनांची गरज नसते. साधनं म्हणजे आपल्याला जे काही जीवनामध्ये साधनं लागतात, ती साधनं मी म्हणालोय, भौतिक साधनं. पण हे करत असताना आपण जर आर्थिक व्यवस्थापनामध्ये जर आपण सुव्यवस्था जी आहे, चांगलं व्यवस्थापन आहे, त्यामध्ये जर आपण सातत्य राखलं, आपल्या आरोग्यावर आपण चांगलं काम केलं, आरोग्यावर आपली गुंतवणूक केली, तर आपल्याला योग्य प्रकारे आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल, हे नक्कीच. स्वतः आनंदी राहणं, कुटुंबाला आनंदी ठेवणं आणि समाजाला आनंदी ठेवणं, हे याचं मार्गदर्शन आपल्याला या शतायुषी फॅमिलीमध्ये सतत केलं जातंय. दररोज त्याच्यावर वेगवेगळ्या
टॉपिकवर मार्गदर्शन केलं जात आहे. अनेक लोकांचे आरोग्य सुधारलेलं आहे. त्यांचे शतायुषीचं जरी ब्रीदवाक्य आहे, "विना काठी विना लाठी, विना औषध 100 वर्ष कसं जगायचं?" इथं मार्गदर्शन केलं जात आहे. आणि अशाच पद्धतीनं याच्यासाठी आपल्याला आर्थिक पैशाची गरज असते आणि त्याचंही व्यवस्थापन कसं करावं याच्यासाठी यांनी टॉपिक ठेवला.